2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलथापालथी पाहायला मिळाल्या. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष सत्ता स्थापनेसाठी आघाडीमध्ये आले. त्यानंतर दोन पक्षांचे दोन तुकडे झालेले पाहायला मिळाले. जे कालपर्यंत विरोधी पक्षनेते होते ते मंत्री झालेले पाहायला मिळाले. या सर्व पार्श्वभूमीनंतर आता 2024च्या विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांनंतरही कोणता पक्ष कुठे असेल हे सांगता येत नाही, अशी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे. तसंच शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात आहेत असा त्यांनी दावा केला. आणि त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची छुपी युती तर नाहीये ना, असा प्रश्न उपस्थित होतोय. आता अशी शंका उपस्थित होण्यामागचं नक्की कारण काय? ह्या अफवा आहेत की खरंच यात काही तथ्य आहे? जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. ऑगस्ट महिन्यात राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार असल्यामुळे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात जागा वाटपासाठी रणनीती आखली जात होती. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष कामाला लागले होते. असं असताना शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 10 दिवसात 2 वेळा भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. अशा बातम्यांना बरेच दिवस झाले उधाण येत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला होता. मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली होती आणि ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्याकडून केला जात होता. याची देखील माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसकडून घेतली जात होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठकी पार पडत होत्या. दुसरीकडे शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचं राजकारण करत आहेत का, असा देखील चर्चेचा सूर राजकीय वर्तुळात सुरू होता. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं आणखी एक विश्लेषण केलं जात आहे. राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं सरकार निवडून येणं हे जवळजवळ अशक्य आहे किंवा तसं घडणं खरंच खूप कठीण आहे. अशा काळात निवडणुकीच्या निकालानंतर वेगळं काही समीकरण आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतं का? त्यासाठी शरद पवार यांची साखर पेरणी सुरू आहे का, अशी चर्चा सुरू आहे. भले शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा, दूध उत्पादक संघांचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड नक्की चर्चा काय होतात, त्यामुळे सर्वांना त्याचं आता आश्चर्य वाटतंय. त्यामुळे या बैठकीमुळे ठाकरे गटात चर्चा सुरू आहे आणि सध्या तर जागा वाटपा सूत्रानंतर शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची छुपी युती असल्याचं बोललं जात आहे. पण या अगोदर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी याच कारणावरून शरद पवारांवर टीका केली होती. ते म्हणाले होते राहुल गांधी यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, परंतु शरद पवार हे कुणाबरोबर युती करतील, कधी कोणत्या पक्षात जातील याबाबत कुणीही खात्री देऊ शकत नाही. आज ते इंडिया आघाडीत दिसतील तर उद्या ते दुसरीकडे दिसतील, तर परवा अकेला चलोरेची भूमिका घेतील. म्हणून शरद पवार यांच्या राजकारणावर किंवा भूमिकेवर कुणीही विश्वास ठेवत नाही, हे सत्य आहे. म्हणून त्यांनी अदानींची भेट घेतली. ते पंतप्रधान मोदींना भेटतात, म्हणून शरद पवार यांच्या राजकारणावर कोणाचा विश्वास नाही, असं संजय शिरसाट म्हणाले. पण जागा वाटपानंतर मात्र शरद पवारांच्या आणि एकनाथ शिंदेच्या युतीची चर्चा मोठ्या प्रमाणात वाढली. कारण निवडणूक लागल्यापासून आपण पाहत आहोत की सगळे नेते आपापसात टीका करणं काहीही केल्या सोडत नाहीयेत. अशातच बारामतीच्या गावात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा प्रचार सुरू करण्यात आला आणि त्याचा शुभारंभ देखील कनेरी गावातून झाला. या प्रसंगी झालेल्या सभेत शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनी बारामतीकरांना थेट सवाल केला की अजित पवार यांना कोणते अधिकार मी दिले नाहीत. यामुळे दोघांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील या वादाला राजकीय दृष्टिकोनातून अधिक रंग मिळत आहे. एका बाजूला अजित पवार यांनी विचारणा केली की साहेब आमचं घर का फोडलं, तर दुसऱ्या बाजूला शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांच्या समीप येताना दिसत आहेत. या संपूर्ण वादावर चर्चा होत असताना शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांच्यावर रोख ठेवला आहे, तर शिंदे गटाने सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर विशिष्ट असा निशाणा साधला आहे. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात काही प्रकरणांमध्ये छुपी युती असल्याचं बोललं जातंय. पण दोघांपैकी कुणीही एकमेकांवर थेट टीका करताना फार कमी वेळा दिसून येतात. सहसा शरद पवार हे अजित पवार गटावर टीका करत आहेत, तर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे गटावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना शिंदे गट या गटांमध्ये टीकास्त्र तसं कमी प्रमाणात पाहायला मिळतंय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या जवळ येण्यावरून असे प्रश्न उपस्थित होत आहेत की एक छुपी युती आहे का? काही राजकीय वर्तुळांमध्ये असं म्हटलं जात आहे की महाराष्ट्रातील काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये शिंदे आणि पवार यांची जुळवाजुळव आहे.
हा अंदाज आणि या चर्चा वास्तविकतेवर आधारित असू शकतात. शरद पवार यांनी विधानसभेतील स्थानिक निवडणुकात आपल्या गटासाठी ठोस पावलं उचलली. ते सतत मतदारसंघात प्रचार करत आहेत आणि आपल्या गटाचं अस्तित्व भक्कम करण्याचा प्रयत्न करतायत. याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणताही थेट संघर्ष टाळताना ते आपल्याला दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ठाकरे गटाशी लढा देत आहेत. त्यांना आपल्या पथावर विरोध करणाऱ्यांना निशाणा साधायचा आहे. मात्र शरद पवार यांच्यासोबत ते सहयोगाची भूमिका स्वीकारताना दिसतात. हे विशेष आहे कारण शरद पवार आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीत देखील एकनाथ शिंदे थेट विरोध करताना दिसत नाहीत. पारनेर, तासगाव, कनेरी आदी जागांवर शिंदे आणि पवार गटाच्या राजकारणात समन्वय दिसून येतो. विशेष म्हणजे पवार यांनी ठाकरे गटाला समर्पित जागा सोडल्या, तर शिंदे यांनी अजित पवार गटाला महायुतीत जागा सोडल्या. यामुळे एकमेकांना थेट सामोरं न जाण्याचा धोरणात्मक निर्णय या दोघांनी घेतल्याचं दिसून येतंय. शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही भूमिका एकमेकांना कमी नुकसान करून घेण्याची ठरते. दोघांमध्ये मराठा समाजाच्या मतांचं समर्थन मिळवण्यासाठी एकमेकांना सहकार्य देण्याचा विचार दिसतो. या विचारात महाराष्ट्रातील विविध मतदारसंघात त्यांच्या रणनीतीचं एकमेकांना लाभ होत आहे. त्यामुळे जर हे दोघं खरंच एकत्र आले तर नक्की काय होईल? शरद पवार हे भारतीय राजकारणातील अशी व्यक्ती आहे जे आपल्या राजकीय खेळीने भल्याभल्यांना हैराण करतात. राजकारणाशी त्यांचं असलेलं नातं हे अनेक दशकांपूर्वीच आहे. ते अवघी 27 वर्षांचे असताना आमदार झाले होते. त्यांचा राजकीय अनुभव 50 वर्षांहून अधिक आहे. त्यांनी सुरू केलेल्या राष्ट्रवादीने अनेक आव्हानं स्वीकारली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांचा पक्ष संपेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र शरद पवार नावाच्या अवलियाने गड केवळ राखलाच नाही तर तो जिंकलाही. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या शरद पवारांनी देशाच्या राजकारणात अशी काही जागा तयार केली आहे की आज ते कोणत्याही खेळीचा उलटफेर करू शकतात. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे कोणताही राजकीय इतिहास नसताना आपल्या एका निर्णयाच्या जोरावर त्यांनी मुख्यमंत्री पदावर आपलं नाव कोरलं. आणि असे हे दोन नेते एकत्र आले असतील तर काय होईल? एकीकडे तसं बघायला गेलं तर या 2-3 वर्षांपूर्वी ठाणे आणि मुंबई पुरतं मर्यादित असलेलं नाव म्हणजे एकनाथ शिंदे सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांना माहित आहे, कारण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणलेल्या योजना असो वा मग त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी असो, ही सगळीच कारणं त्यांच्या प्रसिद्धीसाठी कारणीभूत आहेत. आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचं नाव सोनेरी अक्षराने लिहिलं जाईल असे शरद पवार, हे दोन्ही मोठे नेते जर एकमेकांना सहाय्य करून आपला स्ट्राईक रेट वाढवण्यात यशस्वी ठरले तर पुढे शिवसेना, शिंदे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री पदाबाबत शरद पवार यांनी उघडपणे अद्याप तरी कोणतंच वक्तव्य केलेलं नाहीये. सोबतच महायुतीमध्ये सुद्धा एवढा कलह माजला असताना एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया मात्र शांत पाहायला मिळते. त्यामुळे एकमेकांना साथ देऊन आणि मराठा आरक्षणाचा फायदा आपल्या बाजूने करून घेत जर शरद पवार आणि एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर उघडपणे एकत्र आले तर त्यांचं सरकार स्थापन होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.